नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सौरभ ट्युटोरियल्सवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. मी या चॅनलवर रायटिंग स्किल संबंधित अनेक व्हिडिओज पोस्ट केलेले आहेत. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता आजच चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे फिल्म रिव्ह्यू. फिल्म रिव्ह्यू काय असतं, ते लिहितात कसं, यासारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमधून तुम्हाला मिळतील. परंतु तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट करून तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकतात. मी त्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करीन. रायटिंग स्किलमधील फिल्म रिव्ह्यू हे सर्वात सोपे रायटिंग स्किल आहे. यात तुम्हाला मूवीचे नेम दिलेले नसते, म्हणजे जो कोणता मूवी तुम्ही बघितलेला आहे त्याबद्दल तुम्ही लिहू शकता. रिसेंटली बघितलेला कोणत्या पण मूवीबद्दल तुम्ही रिव्ह्यू लिहू शकतात. थोडक्यात या प्रश्नाची तयारी तुम्ही घरूनच करून गेलात तर तुम्ही ते छान पद्धतीने लिहू शकतात. फिल्म रिव्ह्यूमध्ये त्या मूवीच्या रिलेव्हंट इन्फॉर्मेशन मिळते. यात तुम्हाला फिल्मचे नेम, डिरेक्टरचे नाव, स्टोरी लाईन, कोणकोणते मेजर ॲक्टर आहेत ते लिहावं लागतं. याद्वारे फिल्मचे स्ट्रॉंग व वीक पॉईंट्स इव्हॅल्युएट करू शकतो आणि आपण रिकमेंडेशन सुचवून फिल्मला रेटिंग देऊ शकतो. थोडक्यात फिल्म रिव्ह्यूद्वारे आपण ती फिल्म ॲनालिसिस करू शकतो. अशा पद्धतीने फिल्म रिव्ह्यू लिहायचा असतो. फिल्म रिव्ह्यू लिहिण्याचा योग्य फॉर्मॅट. जेव्हा आपण फिल्म रिव्ह्यू लिहितो तेव्हा त्यासाठी फिक्स्ड असा फॉर्म्युला नाही आहे. रिव्ह्यू लिहिण्यासाठी फ्लेक्सिबिलिटी आहे, म्हणजे हवा तसा रिव्ह्यू आपण लिहू शकतो. परंतु काही कॉमन एलिमेंट्स फिल्म रिव्ह्यू लिहिताना विचारात घ्यावे लागतात, ते आपण पुढे बघूया. सर्वप्रथम इंट्रोडक्शन. सुरुवातीला आपल्याला त्या फिल्मबद्दल बेसिक इन्फॉर्मेशन लिहावी लागते, जसं की फिल्मचं नाव, ज्या वर्षी ती मूवी रिलीज झाले ते वर्ष, डिरेक्टरचं नाव आणि मेजर ॲक्टर्सची नावे इत्यादी यात लिहावं. दुसरं आहे प्लॉट समरी. जे कोणी वाचक फिल्म रिव्ह्यू वाचताय त्यांनी ती फिल्म बघितलेली नसते, म्हणून त्या अनुषंगाने आपल्याला फिल्म रिव्ह्यू लिहावा लागतो. परंतु ते लिहिताना ब्रीफ म्हणजे थोडक्यात लिहावं. हे लिहित असताना फिल्ममधील सरप्राईज एलिमेंट यात लिहू नये किंवा फिल्मची एंडिंग यात सांगू नये, म्हणजे ती फिल्मबद्दलची उत्सुकता वाढावी. रीडरला ती फिल्म बघण्यास कसं प्रवृत्त होईल असा रिव्ह्यू यात लिहिणं अपेक्षित आहे. तिसरं आहे ॲनालिसिस. यात आपल्याला म्युझिक, सिनेमॅटोग्राफी, स्पेशल इफेक्ट्स, डिरेक्शन, कास्टिंग, ॲक्टिंग, डायलॉग यांचं ॲनालिसिस करायचं असतं. म्हणजे या सर्वबद्दलचा रिव्ह्यू आपल्याला यात लिहायचा असतो व तो रिव्ह्यू शॉर्ट म्हणजे थोडक्यात असावा. चौथं आणि महत्त्वाचं, कन्क्लुजन. यात फिल्मबद्दल एक जनरल आयडिया लिहायची असते. यात आपण आपले पर्सनल इम्प्रेशनमध्ये मेरिट आणि डिमेरिट लिहू शकतो. प्रेक्षकांनी ही फिल्म बघावी किंवा बघू नये हे यात लिहिणं अपेक्षित असते. प्रश्नांसोबत जर पॉईंट्स दिलेले असतील तर त्या पॉईंट्सच्या आधारे फिल्म रिव्ह्यू हा प्रश्न सोडवावा. फिल्म रिव्ह्यू लिहिण्यासाठी मार्किंग स्कीम पुढीलप्रमाणे असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.